आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू द्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन आता समोर येऊ लागलंय. या हत्येचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराड पुण्यातच सीआयडी कार्यालयात हजर झाला होता आणि त्यानंतर या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना देखील पुण्यातून पोलिसांनी अटक केली आहे. हत्या केल्यानंतर हे आरोपी बरेच दिवस फरार होते. या आरोपींना पळून जाण्यात मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वायवसे याला देखील अटक करण्यात आली आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या आरोपींना पळून लावण्यात डॉक्टर संभाजी वायवसेने मदत केल्याचं पोलीस तपासात समोर येत आहे. आता हा संभाजी वायवसे नेमका कोण आहे तेही जाणून घेऊया. संभाजी वायवसे हा डॉक्टर आहे. बीड शहरामध्ये काही वर्षांपूर्वी तो स्वतःचं हॉस्पिटल चालवायचा. मात्र त्यानंतर ऊसतोड मुकादम म्हणूनही त्यानं काम केलंय आणि इथेच सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याच्यासोबत त्यांची ओळख झाली. मात्र आता संभाजी वायवसे हा डॉक्टरकीचा व्यवसाय करत नाही. त्याची पत्नी वकील आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या दिवसापासून संभाजी वायवसे फरार असल्याची माहिती आहे. पहिल्या दिवसापासून पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. सुदर्शन घुलेसह संभाजी वायवसे हा देखील राज्याबाहेर गेले असल्याची माहिती होती. त्यानं राज्याबाहेर जाऊन सुदर्शन घुले याला मदत केली होती. संभाजी वायवसेपर्यंत पोलीस पोहोचले तेव्हा या दोघांची माहिती मिळाली असं पोलिसांचं म्हणणं आहे. संभाजी वायवसेला आधी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या आरोपींना पुण्यातनं पकडण्यात आलं. दरम्यान संतोष देशमुख यांच्या भावानंही पुण्यातच सर्व आरोपी का सापडतायत यावर सवाल उपस्थित केलेत. पुण्यामध्ये या आरोपींना कोण आश्रय देतंय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय आणि याच मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनीही आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणतायत मनोज जरांगे ऐका. आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही, कारण माझा स्वभाव आहे मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही. पण यापुढं आमचे संतोष भाया तर आता गेलेतच, पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू द्या. आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला. या मुंड्याचं आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही. पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही. आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो, इथून पुढच्या काळात जर त्रास झाला, परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं. जर इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकडून धाराशिव एकदा यांना बघायचं. माझा हे बघा, मी असलं कधी बोलत नाही, पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार, ज्या वेळेस अस्मितेचा विषय येतो जर माणसाच्या मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही. आम्हाला माज नाहीये, आम्हाला मस्ती पण नाही. जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागला, आज काय दशा आहे कुटुंबाची, कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं. तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमका सांभाळा कोणी? सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? सगळ्याची सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात. याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्री जे आरोपींना सांभाळायला लागले, या खंडणी मधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे. हे फाशी होणारच. फाशी जर नाही झाली ना, मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 सीट कच्च होईल. सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का
चार्जशीट कच्चं झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्ला. आता तुम्हाला हीच भाषा कळते. आता आमचा नाविलाज आहे. आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय. संतोष भैया देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता. ही तुमची कोणती भाषा आहे? हे नवीन षडयंत्र सुरू झाले. आपण जर संतोष भैयाकडून बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले. हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणले. आम्ही संतोष भैयाकडून बोललो की आम्ही जातीवादी. आज तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय? तुम्ही आरोपीला गाड्या घेऊन पळतात ते काय? आणि संतोष भैयाला क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद नाहीये का? आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी. आज तुम्ही कोणताही वरबडवून खाताय मग तुम्ही जातीवादी नाही. यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. इथून पुढच्या काळात आपण सावध राहा. जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात यांना घरात घुसून बाहेर काढावं लागणार. नाविलाज आहे आपला नाविलाज आहे. आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसीमा असती. कोणते मराठी आहेत आपण आता संयम का बाळगायचा? जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवरती हल्ले झाले तर उत्तर जशाला तसा द्यायचा. आरोपींना पुण्यात नेमकं सांभाळलं कोणी? सगळे आरोपी पुण्यात सापडायला लागलेत असं म्हणत सरकारमधील मंत्री आरोपींना सांभाळायला लागलेत. हत्या आणि खंडणी आरोपींची नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. मनोज जरांगे यांच्यासह हत्या प्रकरणाच्या पुणे कनेक्शनवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे त्याचबरोबर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केलेत. पुण्यातच सगळे आरोपी का सापडतात? सरपंचाच्या हत्या प्रकरणाचं कनेक्शन पुण्यातच का आहे हे आता पोलीस तपासात उघड होईलच. पुण्यातून राजकीय आश्रय या आरोपींना मिळालाय का त्या दृष्टीनंही पोलिसांचा तपास आता सुरू झालाय. ब्युरो रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ.